पडीक जमिनीत कमी कष्टात दीर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या बांबूंची लागवड सध्या फायद्याची ठरते आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अनेक शेतकरी पडीक जमिनीत बांबू लागवड करताना दिसतात। बांबू लागवडीच्या मोहिमेमध्ये हातकणंगलेच्या ग्लोबल कुलिंग फाउंडेशनचं मोठं योगदान आहे। आज आपण बांबू लागवडीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बच्चे सावर्डेच्या कृष्णाबाई पाटील यांच्याकडे शेती करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता होती। मुलं नोकरीला असल्यामुळे घरची शेती पडून राहत होती। या पडीक जमिनीत जास्त कष्ट न करता कमी मनुष्यबळात येणाऱ्या बांबूची लागवड करण्याचं त्यांनी ठरवलं। मग जानेवारी महिन्यात 1 एकरावर 10 फूट बाय 4 फुटांवर घन पद्धतीनं बांबू लागवड केली। 10 महिन्यात हे बांबू 5 ते 15 फुटांपर्यंत उंच झालेत। पाणी किंवा शेतीची मशागत करण्याची एवढी शक्य होत नाही, त्यामुळे 1 एकर आम्ही लागवड केलेली आहे। आणि ते आता मुलं पण आमची बाहेरच असल्यामुळे कोण करायला नाही, मग त्यामुळं मजूर भेटत नाहीत। मग आता करणार कोण? मग आपला पण हे स्वतः लावून हे आपण केलेलं आहे आणि त्यामुळं काय जी अडचण नाही। चांगले बांबू आहेत, याला खत बीत व्यवस्थित करून आपण ट्री असून शनी सगळे हे 1 एकराचा बांबूचा हँडल केलेला आहे। कुंभोजच्या शीतल कटकळेंनी देखील 28 जुलैला 1 एकरावर 10 फूट बाय 4 फुटांवर बांबू लागवड केली। यासाठी त्यांनी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली। बांबूला नियमित पाण्याची गरज असल्यानं त्यांनी बांबूला ठिबक सिंचन केलंय, त्यामुळे खत आणि पाणी नियमितपणे देणं सोपं झालंय। सध्या प्रतिदिन प्रति रोप 4 लिटर पाणी दिलं जातंय। अवघ्या 4 महिन्यांमध्ये बांबूंची 3 ते 6 फुटांपर्यंत वाढ झाली आहे। रोपं लागवडीच्या महिन्यांनंतर ठिबकमधून एकरी 10 किलो युरिया, 5 किलो डीएपी आणि 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिलं जातं। एकूण एकरात 1000 रोपं आम्ही लावलेले आहेत। 2 ओळीमधला अंतर 10 फूट आहे आणि 2 रोपांमधला अंतर 4 फूट आहे। आणि जी रोपं आम्ही 2 चर काढले आम्ही सलग 10 फुटाच्या अंतरावरती 2 बाय 2 फुटचा खड्डा पाडला आणि त्यामध्ये ही रोपं आम्ही गांडूळ खत घातलं आणि ती रोपं आम्ही लावली माती भरून। आणि त्याला नंतर आम्ही बोर मारला आणि ठिबक सिंचन केलंय आणि त्याची आता उत्कृष्ट वाढ आहे। बांबू लागवडीसाठी कंद किंवा बियांपासून रोपं तयार केली जातात। आता ऊती संवर्धन पद्धतीनं बांबू लागवड यशस्वी ठरतेय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगल्यातील ग्लोबल कुलिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं यासाठी पुढाकार घेतलाय। बीमा बांबूची टिश्यू कल्चर बांबोसा बल्कोवा वाणाची रोपं त्यांनी विक्रीस ठेवली आहेत। बांबू लागवडीसाठी एकरी 1 लाख रुपयांचा खर्च येतो। 1 एकरात 1000 रोपांची लागवड केली जाते। यासाठी प्रति रोप 35 ते 50 रुपयांप्रमाणे 35 ते 50 हजार रुपये खर्च येतोय। तर ठिबक, खत आणि लागवड खर्च मिळून लाख ते 1.25 लाख रुपये लागतात। त्यानंतर सलग 3 वर्ष केवळ खत, पाणी आणि मजुरीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च येतो। 3 वर्षांनंतर दरवर्षी 3.5 ते 4 हजार बांबूंचं उत्पादन मिळतं। यापासून बांबूच्या सध्याच्या 40 ते 50 रुपये नगाच्या दरानुसार 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे। बांबूपासून 100 वर्षांपर्यंत उत्पादन घेता येतं। वर्षाला आपल्याला 8, 9, 10 फुटवे मिळतात। ह्याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये काटे येत नाहीत। याच्यातले बांबू काढणं अतिशय सोपं आहे, कुणालाही याच्यातले बांबू काढता येतात। ह्याच्यामध्ये एकतर खाली फांद्या जास्त फुटत नाहीत आणि खाली फांद्या जास्त नसल्यामुळे एकमेकात ते गुंतत नाहीत, त्यामुळे बांबू काढणं अतिशय सोपं आहे। ह्या टिश्यू कल्चरच्या बीमा बांबूमध्ये हे आयुष्य त्याच्यामध्ये फुलोरा येत नाही। फुलोरा आला तरी एखाद्या बेटामधल्या एखाद्या बांबूवरती त्याचा फुलोरा येतो आणि ते पूर्ण बेट नष्ट होत नाही, तेवढी एकच बांबू आहे तो नष्ट होतो। दिवसेंदिवस बांबूची मागणी वाढतीये। इको फ्रेंडली बांबूचा वापर आता धातू आणि शोभेच्या वस्तूंमध्ये सुद्धा केला जातो। खेळणी आणि बांधकामापासून ते ऊर्जा निर्मितीसाठीही बांबूचा वापर वाढलाय। त्यामुळे पाण्याची सोय असल्यास कमीत कमी मजुरांची गरज असणारं बांबूचं पीक घ्यायला हरकत नाही। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा। सातबाराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा स्टार।